ज्ञानदीप लावू जगी। नको नको मना गुंतू माया जाळी काळाला जवळ ग्रासावया काळाची हे बुडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा। याचा आवाजच नाही ना सोडविना राजा देशीचा चौधरी अनेक सोयरी भली भली काळाची हे बुडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माया। तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचोनी हा काळाची हे बुडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप। विठ्ठला समचरण सरोजम सांद्रनीलांबुदाभं जगननिहित पाणी मन्नन मन्ननानां तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंत पांडुरंगा करुहा पांडुरंगा करुहा पांडुरंगा करुहा पांडुरंगा गुरु प्रथमन मन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाचे सद्गुरुदास तुका। नको नको मना गुंतू माया जाळी काळाला जवळ ग्रासावया काळाची हे बुडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी उपस्थित केलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप अधिकार संपन्न साधू जगद्गुरु तुकोबरा यांचा 4 चरणाचा बहुतेक सर्वांच्या पाठांतरातला गोडा अभंगने अभंगातून जगद्गुरु तुकोबरा आहे मनाला सावधानतेचा इशारा देणारा उपदेश करणारा अभंग आहे। विठ्ठला सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा। आजचा हा जो कार्यक्रम आहे ही जी सेवा आहे कीर्तनाची नैमित्तिक स्वरूपाची कीर्तन रूपी सेवा आहे। वेदांत शास्त्रामध्ये कर्माचे 4 भाग केले। नित्य कर्म आहे, नैमित्तिक कर्म आहे, काम्य कर्म आहे आणि प्रायश्चित्त कर्म आहे। काही निमित्त घेऊन जे आलेलं असतं ज्ञानोबराय म्हणले त्याला नैमित्तिक म्हटलं जातं। सोम सूर्यादी ग्रहणे येऊनी ठाकती पारवणे आणि माता पितर मरणे अंकित जे दिवस ज्या तिथीला आपले आई वडील गेले असतील त्या तिथीला त्यांना अन्नदान देणं भोजन देणं कीर्तन भजन करणं हा आपल्या वारकरी संप्रदायाचा दंडक आहे। म्हणून कैलासवासी
बाजीराव अण्णा गणपतराव जगदाळे यांना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि या प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने संपूर्ण त्यांचा जगदाळे परिवार त्यांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता हा त्यांनी ठेवलेला कार्यक्रम विठ्ठला कैलासवासी बाजीराव अण्णा गणपतराव जगदाळे आपल्यातून जाऊन त्यांना 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने त्यांचा संपूर्ण जगदाळे परिवार त्यांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता हा त्यांनी ठेवलेला कार्यक्रम एकदा ह्या जगदाळे परिवाराकरता जोरदार टाळी वाजवा महाराज त्यांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता हा त्यांनी ठेवलेला कार्यक्रम आणि या कार्यक्रमासंदर्भात महाराष्ट्र ज्यांनी गाजवला ती मंडळी आज आपल्या समोर उभा आहे ज्यांच्या माध्यमातून तुम्हा सर्व सज्जनांचं दर्शन झालं आपल्या भागाचं वैभव आम्हा वारकऱ्यावर कलाकारावर मृदंगाचार्यावर संगीत क्षेत्रामध्ये अतिशय सर्व कलाकारावर प्रेम करणारं व्यक्तिमत्व आदरणीय आमचे जीवश्य कंठस्थ सुनील महाराज पवार त्यांच्या माध्यमातून तुम्हा सर्व सज्जनांचं झालेलं हे दर्शन या सेवेला उपस्थित आज महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंग मार्तंड आदरणीय आमचे ऋषिकेश महाराज फटांगरे गुरुजी एकदा जोरदार त्यांचं टाळी वाजवून स्वागत करा एकूण आमच्या जालना जिल्ह्याची शान अतिशय कमी वयामध्ये महाराष्ट्रात ज्यांनी प्रसिद्धी कमवली आमचे आदरणीय मृदंग मार्तंड युवराज महाराज चांदर पाटील एकदा त्यांचंही टाळी वाजवून स्वागत करा आणि उभ्या महाराष्ट्राचा लाडका आवाज ओमकार महाराज आले की सगळ्या माणसाचे चेहरे असे आनंदित होते महाराज संगीत विशारद संगीत अलंकार आमचे ओमकार महाराज जगताप गुरुजी त्यांचं एकदा टाळी वाजवून स्वागत करा आणि महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध जी टॉकीज फेम आमचे प्रवीण महाराज होळकर एकदा त्यांचंही टाळी वाजवून स्वागत करा आणि महाराष्ट्रातील पेटीच्या बाबतीत आदराने ज्यांचं नाव घेतलं जातं अतिशय तोंडावर कधी बी हसरेपणा आमचे आदरणीय भाऊसाहेब महाराज धायडे गुरुजी एकदा त्यांचं टाळी वाजवून स्वागत करा यूट्यूब चॅनलवाले पुरुष वर्ग माता भगिनी बालगोपाळ मंडळी सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतो आणि श्री गुरु जशी बुद्धी देतील त्या बुद्धीनुसार अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न विठ्ठला सज्जन हो जाणं हे अपरिहार्य आहे कारण या लोकांचं नावच मृत्यूलोक आहे जोपर्यंत शरीरामध्ये आयुष्य आहे तोपर्यंत आपल्याला इथं राहता येतं आणि चोखोबाराय म्हणलं आयुष्याची माळ आपली ज्या दिवशी तुटली त्या दिवशी आपल्याला हा लोक सोडावा लागतो तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, आयुष्याचा दोरा, वाफा गोडा राहिला महाराज ज्ञानेश्वरी कंठ बसून आम्हाला गुरुस्थानी असलेले आमचे नामदेव बाबा पवार एकदा टाळी वाजवून स्वागत करा महाराज मागं बसल्यामुळे गुरुजी मागं लक्ष राहिले बरं का चोपदार तुमचं बी नाव राहिलं ना मी मला राग राग काऊन बघायला चोपदारालाही धन्यवाद हा तुम्हालाही धन्यवाद आता जरा बरं लागले बरं का टाळी वाजवा एकदा त्यांच्याकरता असा मोकळा आवाज सोडला म्हणजे आमचं जीवन तुमच्यावर असतं मला नाही तर उपयोग होत नाही ना बाई मोठ्याची केली ऊस तोडलेली मग करून बी उपयोग नाही मला हे अवलंबून सगळं तुमच्यावर आहे तुम्ही आनंदित राहिले तर आम्हाला बरं आहे विठ्ठला पहिले कीर्तनकार कसे बिन माईकचे कीर्तन करीत होते काय माहित महाराज आता आम्हाला थोडं कमी झालं तर जमत नाही महाराज
आणि तुम्हाला आवाज जर चांगला आला तर आम्हाला बरं वाटते. थोडासा मोकळं करीत चला, हळूहळू देव तुमचं कल्याण करेल. विठ्ठला जोपर्यंत शरीरामध्ये चोखोबार आहे म्हणले आयुष्य तोपर्यंत माणसाला इथं राहता येतं. आणि आयुष्याची माळ तुटली इथला प्रवास आपल्याला संपवावा लागतो. एक जण म्हणला मी पैशावाला आहे, पैशावाला असला तरी ही जागा सोडावं लागते आणि गरीब असला तरी सोडावं लागते. कारण या जागेचा नियम आहे, ज्या जागेत आपण जातो तिथले नियम माणसाने पाळले पाहिजे. मग मृत्यू लोकातला काय नियम आहे? इथं आलं ना आयुष्य तोपर्यंत राहायचं आणि आयुष्य संपलं की निघून जायचं. येथे नाही नाही उरो आले अवतार. आता अवतार जर संपले म्हणलं अवतावरले माणसं राहतील का मला सांगा. तुम्ही आम्ही अवतावरले माणसे जावा लागणार म्हणजे जागणार. आपण अमरपटा घेऊन आलेले माणसं नाही. मरणाची जागा ठरलेली, मरणाची वेळ ठरलेली आणि मरणाचा अधिकारी ठरलेला आहे. आता माझं मरण जर इथं असेल तर मी इथंच मरणार म्हणजे काय तुमचं काय खोटं आहे का मला सांगा. जागा ठरलेली ना, जागा ठरली. जन्म आपल्या हातात नाही, मरण आपल्या हातात नाही, फक्त मधला प्रवास आपल्या हातात आहे. जन्म जर आपल्या हातात असता गरीबाच्या घरी कोणी जन्म घेतला नसता. मरण जर आपल्या हातात असतं आपली तारीख टाकून आपण गेलो असतो. पण जन्म हातात नाही, कोण्याही घरात जन्म घ्यावा लागतो. मृत्यू हातात नाही, आलेल्या दिवशी जावं लागतं. फक्त जन्माचा सोहळाही आपल्या हातात नाही, पण मरणाचा सोहळा कसा करायचा एवढं मात्र आपल्या फक्त हातात आहे. मरायच्या टायमाला आपल्या सोहळ्याला देव आला पाहिजे. एक जण म्हणला महाराज जरा तोंड सांभाळून बोला, देव सोहळ्याला येईन का? येत नाही म्हणजे काय नवले. ज्ञानोबारायचा सोहळा करायचा. 3 दिवस देव आधी आळंदीत मुक्कामाला गेला. विठोबा राहिला आळंदीत, जमत महाराज. काही माणसं जगतात कापरासारखं, काही माणसं जगतात गौरीसारखं आणि काही माणसं जगतात शेणासारखं. तुमच्या इकडे शेणाला पेटवायचं म्हणलं किती काड्याचे डबे लागतील? काय बोलत नाहीत का खाली येऊ? शेण पेटवायचं म्हणलं काड्याचे डबे किती लागतील? अहो पेटतच नाही. कारखाना जरी आणला कशाचा? काड्याच्या पेटीचा, तरी शेण पेटत. उलट जे पेटीत आहे का त्याला इजी. तसे काही माणसं शेणासारखी असते, ती असं सुधरत नाहीत, पण जे सुधरित आहे का त्याला बिघडल्याशिवाय राहत नाही. ते शेणाच्या जातीचे माणसं. आता काही गौरीच्या जातीचे. गौरी पेटती का नाही? थोडं थोडं बोला जा, पण जरा उशीर लागतो. एका सप्त्यात नाही पेटली तर दुसऱ्या सप्त्यात पेट, पण हळूहळू पेटती. धुपन पण जरा लय धुपन जास्त करते. बऱ्याच गावऱ्या पेटत आहेत पण धुपणच जास्त करतात.
पण कापराला ज्ञानोबा राय म्हणले धक्का लागला. ठाईचा समाप्ती झाली. ठाईचा समाप्ती झाली. आवाजाला आवाज फक्त इकडे तुमच्या जिल्ह्यात सुनील महाराजाचाच लागतो बरं का मला. इतकं सोपं नाही महाराज ते. आणि माग म्हणणारा मोठा आहे का पुढं म्हणणारा? इतकं सोपं नाही महाराज. त्याच्या माग आवाजच लागू शकत नाही महाराज. कारण पूर्ण पेटी सुद्धा गुरुजी लॉक होती का नाही. एकच महाराज माणूस असा आहे शेवटपर्यंत, शेवटला जाऊस तर बी आवाज शिरकत नाही. ते म्हणजे आमचे ओमकार महाराज आहेत महाराज. आणि वर्णन करावंच लागतं महाराज. हे वस्तुस्थिती बरं का महाराज. हे काय स्तुती नाही महाराज. बघा तुम्ही प्रमाण कोणतं दिलंय? कापुराच्या शेण पेटत नाही, मुक्काम त्याचा 12 महिने जागेवरची. गौरी पेटती जगाला राख शिल्लक होती. कापूर स्वतः जळतून जगाला आनंदित करतो. माणसाचं जगणं असं पाहिजे. हो, गेल्याच्या नंतर 4 लोक विरोधकांनी म्हणावं माणूस चांगला होता. आणि जगता येतं तसं. जन्म तर आपल्या हातात नाही, मरण आपल्या हातात नाही, मधला प्रवास आपल्या हातात आहे. मराव तर सगळ्याला लागणारच. एक दिवस आपल्याला जायचंय. कोण दिवस येईल काही सांग नाही. देहाचा भरवसा जावा लागणार आहे. पण जाण्याच्या अगोदर काही आपल्यावर जबाबदारी आहेत. पहिली जबाबदारी आपल्यावर देवाची, दुसरी जबाबदारी आपल्यावर संतांची, तिसरी जबाबदारी आपल्या आईवडिलांची. त्याच्यामुळं 4 गोष्टीची भूल पडू नये. पहिली गोष्ट देवाची भूल पडू नये, म्हणजे देवाचा विसर पडू नये. दुसरी गोष्ट संतांचा विसर पडू नये. तिसरी गोष्ट आई वडिलांचा विसर पडू नये. आणि चौथी गोष्ट मृत्यूचा विसर पडू नये. देवाचा विसर जर पडला प्रमाण व्हायरल विसरली बचतीला खाणे 84. विसर का नाही पडायला पाहिजे देवाचा? तुम्हाला आम्हाला हे शरीर कोणी दिलंय? देवाने. आणि कशा करता दिलं? देवे दिला भजना. आणि जी वस्तू ज्याच्या करता दिली त्या वस्तूचा वापर त्याच्या करताच करायचा, नाही तर मग उपयोग नाही. आता 200, 250, 300 किलोमीटर मी इथं आलो कशा करता? कोण मला पैशा करता आहे का? मोकळ्या मनाने माणसं बोलत आहेत, घालील लोटांगण मोकळं पटांगण. पैसा नाही महाराज. कीर्तन करणं हे आमचं काम आहे. आणि कीर्तन जर चांगलं झालं तर जीवन गोड लागते. नाही तर तुम्ही पैसा किती बी द्याला त्याच्यात आम्हाला समाधान नाही. एवढा महाराज घाम येऊस्तोवर मृदंग वाजायचा. खालून तुम्ही जर टाळी वाजली तर आनंद आहे. काय कायला किती वाजवा, टाळ्या बी कळा ना. तिकडे सभेला टाळ्या वाजतात कचून, जिथं करत नाही तिथं. हे रिस्पॉन्स आहे आणि दिला पाहिजे. चांगलं वाजलं तर क्या बात आहे म्हणलं पाहिजे. कारण क्या बात आहे म्हणलं हात वर जातो का खाली येतो? लोक म्हणते का क्या बात आहे? वर हात जातो ना. हात वर जाणं म्हणजे ही देवाचे आभार मानणे. कारण तुम्हाला आम्हाला हे ज्ञान कोणी दिलं? बोलण्याचं ज्ञान कोणी दिलं? देवाने. वाजवण्याचं ज्ञान कोणी दिलं? देवाने.
गाण्याचं ज्ञान कोणी दिलं? तुम्हाला सुद्धा मंडपात येण्याचं ज्ञान कोणी दिलं? अहो इकडे यायला बी पुण्यच लागतं ना. सगळे थोडे मंडपात येते. सपने तो हर कोई सजाता है लेकिन कई सपने टूट जाते हैं. इस धर्म मंडप में वो आते हैं जिसको मेरे भगवान बुलाते हैं. आवडायला बी मागच्या जन्माचं पुण्य लागत आणि लय दम लागतो. बऱ्याच लोकांना वाटतं एकदा माळ घातली की ज्ञानोबा फाट्यावर भेटावं. येडा आहे काय? जिंदगी गेले लोकांच्या महाराज. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले हे भाया हे परमार्थ सोपा नाही मला. सगळ्याला आवडू शकत नाही. आणि परमार्थ जर सोपा असता इकडे गर्दी सगळ्याची जास्त झाली असती. आता बऱ्याच लोकांच्या डोक्यामध्ये गैरसमज आहे. माळ घातली गण लावली म्हणजे बाबा झाला. इतक्यावर बाबा होत नाही. माळीवर जर लोक संत झाले असते, काही कायच्या गळ्यात इतक्या ठोकर माळी दुमती करून म्हशीला हाणली तर म्हैस मरण. पण वागायची अकल नाही मला. हो काल एका मावशीला म्हणलं, मावशी काय तुमचे मालक कपाळ भरून अष्टगण लावतात. मावशी म्हणल्या, महाराज त्याच्या गंधावर तुम्ही जाऊच नका. ते नुसतं लावायला गंध लावते. सकाळी संडासला गेले की येता येता लोकांच्या ओळीची पेंडी आणते. गंध कशाला? अहो माणसाला वागता आलं तर माळ घालाव. हे देवाच्या नावाचं लायसन आहे. काय लायसन? याला ओरिजिनल नाव मंगळसूत्र आहे. ओमकार मारा. तुमच्या इकडे लग्न झाल्यावर बायकोच्या गळ्यात मंगळसूत्र किती दिवशी घालते? त्याच दिवशी. एकदा मंगळसूत्र तिच्या गळ्यात घातलं, सूत्र तिच्या हातात जाते, मंगळ आपल्या मागे लागत. आता हे देवाच्या नावाचं काय आहे? बोला ना. मंगळसूत्र म्हणजे आपलं लग्न कोणाशी झालंय? मग आपण त्याची कोण झालो? तू का म्हणे तुम्ही वागे एकी सवा आता मग बघा लग्न झालं, लेकरं बाळ झाले, लोक म्हणते गंगेत घोडे. मग आपल्याला आता देवाशी लग्न लागलं म्हणलं आपल्याला लेकरू बाळ व्हायला पाहिजे का नाही? हा बाबा चौदा चल दे राहणार महादेव उघडा. सांग पाटला काय करू तू उपट पहाटे पिर घेऊ. ते म्हणले तू तू बघ आता मारा. आपल्याला सुद्धा लेकरं झाले पाहिजे. तुम्ही म्हणता माणसाला कुठं लेकरं होतात का? एक सांग का, माणसाला जिथं लेकरू होतंय त्याचं नाव परमार्थ आहे. मुलाचे प्रकार 3 आहेत. आवरस पुत्र, दत्तक पुत्र आणि बोध पुत्र. तुम्हाला आम्हाला लेकर होते ते आवरस. नाही आवरस झालं दत्तक घेतलं, वटीत घेतलं, वटी फाटली. मग तिसरं लेकरू आहे त्याचं नाव आहे आवरस पुत्र नाही, दत्तक नाही, बोध पुत्र. ते श्री गुरुच्या घरी राहून नांदून जन्माला येतं. बोध पुत्र निर्माण झाला जेव्हा काय 1 वाजला काय 2 वाजले काय ताण घ्यायचं नाही महाराज. तुम्ही फक्त बसले पाहिजे. बसताना बघा बरं का, हात वर घ्या. बरं हात वर घ्या. कीर्तन कोणाला बंद करू वाटतं, फक्त हात वर करा. वातावरण जुळून आलंय महाराज. आता पखवाजे असे आम्हाला रोज भेटत नाहीत. गायक तर आम्हाला कवात नीट भेटत नाहीत. आणि पुढं बसणारे तर तुमच्यावानी कवा भेटतच नाही. बघा सगळे गुलाबावानी तोंड येत महाराज. एक बी सूर्यफूल नाही असं येत. हे अवलंबून बरं सगळ्यावर कीर्तन धोरणात पाहिजे. बघा कीर्तनाला 3 माणसं धोरणात पाहिजे. पहिली गोष्ट तर पाखवाजी नीट पाहिजे. दुसरी गोष्ट गायक नीट पाहिजे. आपण जे म्हणलं तेच त्याने म्हणावं.
नाही तर आपण एक म्हणायचं आणि त्यांनी दुसरं म्हणायचं. आपण म्हणावं रंगणी रांगत गुलगुला बोलत, त्यांनी म्हणावं रंगणी रांगत गंगुला बोलत का आता. आणि एकाची आता तारा झाली म्हणा, लय अवघड झाली. आता हे तुमचं योग चांगले, मी तर म्हणतो आमच्या बाजीराव अण्णाची योग चांगली. टाळी वाजवायला वारकरी होते ना. आणि एवढे समाज आलाय म्हणजे महाराज कोणावर बी कोणी प्रेम करायला रिकाम नाही. मुंग्या मिठाला लागतात का गुळाला लागतात? हा, मिठावर मुंग्याचा गर्द झाला बघितलं कधी? कधीच नाही. हे प्रेम करावं लागतं तेव्हा इतका हा समाज जमतो महाराज. भाग्यवंत घरी भजन पूजे, भाग्यवंत घरी भजन या बाबा भाग्यवंत घरी भजन पूजे. आणि माझा पेटी मास्तर याची वाट पाहे रघुनंदन रघुनंदन. धावडे गुरुजी क्या बात. असं वाटतं आपल्याला ते 2000 द्यायला देऊन टाकावं मला, पण ते महाराजाची घेत नाहीत म्हणून मी देत नाही. काय पेटी मास्तर असे माणसं असले कवाशी टाइम निघून जातो, मेळ लागत नाही मला. नाही तर काल एक पेटी मास्तर भेटले, त्याला म्हणलं काळी 2 धरा, त्यांनी काळी 2 पट्या उपशिल्या मायापाशी द्यायला. जाणकार माणसं आहेत मला. आणि नियोजन करायला बी सूत्रधार माणूस चांगला पाहिजे. म्हणजे कोणता महाराज कुठं बसवायचा आहे, कोणता वादक कुठं बसवायचा आहे, कोणती पेटी मास्तर केव्हा बोलवायची, याचं सुद्धा ज्ञान पाहिजे. हो, नाही तर वर्ष श्राद्धाला महाराज बोलला आणि त्याने अभंग घेतला, कृष्ण गोकुळी जन्माला, म्हणलं मिळाला जन्माला नाही. भाग्यवंता घरी भजन पूजन. अहो रात्र भजन करण्याकरता शरीर महाराज ज्याच्याकरता नियुक्ती केली ना, ते काम चांगलं बजावलं पाहिजे. तर सार्थ की गाईचं दूध वासरा करताय का मालका करताय? बोला. मग वासराला पिऊ द्यावा का वासरू आखडावा? इमानदारीने सांगा. पिऊ द्यावा. आपण काय करतो? काय करीत असेल ते? आशीर्वाद देत असेल का शाप देत असेल? बरं तुम्ही आम्ही सगळे तेच आहेत. महाराज जरी असलं तर तेच करतोय, दुसरं काय करणार? गाईच्या दुधावर 100% हक्क कोणाचा आहे? बरं नका वासराला पाजू, घरातल्या लहान लेकराला पाजा, पण काय त्या बाईचा दुधात जीव, वासराला बी नाही लेकराला बी नाही. नामदेव महाराज तसंच बघून उचललं, चुलीवर तापवायला ठेवलं. पण त्या बाईनं त्या दुधाकडे दुर्लक्ष केल्यामुळं दूध म्हणलं मला आत्महत्या करायची. दूध उतू बाई पळत आली म्हणली मायो कृष्ण अर्पण. आता जमते का ते? आता उतू गेलं म्हणजे वायाला गेलं. देवाकडून शरीर घेतलं, विषय भोग भोगले. जसं दूध उतू गेल्यावर वायाचं नाही, शरीर सुद्धा वायाचं नाही.
नाही तरी गेला जजवा नाही तरी गेला जजवा हे नाही तरी गेला जजवा नाही तरी गेला जजवा सांगतो तुम्हाशी संत म्हणले आम्ही सांगलो तुम्हाला ऐकायचंय का नाही ऐकायचंय तुम्ही ठरवा नुकसान आमचं काही होणार नाही वर्षभर लेकरू शाळेत गेलं परीक्षेला घरी राहिले नुकसान कोणाची लेकराची 7 जूनचा पाऊस पडला सगळं गाव पेरणी करण्याकरता शेतात आणि यांनी अंगावर गोदडी घेतली आणि झोपला नुकसान कोणाचं एक जण एसटीत बसलं तिकीट काढलं आणि खाली उतरलं कंडक्टर म्हणतो चला ना वय पुढं अरे नुकसान त्याचं काय संत म्हणले मग आमचं काय जाणार येते काय बाकुणाचे गेले काय बाकुणाचे कोणाचे काय बा गेले आणि ज्याचे त्याने अनहित गेले संताचं काय नुकसान आहे ते सांगण्याकरता आले ते सांगायले आपलं ऐकायचं का नाही ठरवायचं नुकसान आपलं होईल ना ज्याच्याकरता मिळाले त्याचं आपल्याला ज्ञान राहिलं नाही आणि वस्तूचं ज्ञान कधी राहत नाही माहिती का आतीजवळ वस्तू आली की किंमत राहत नाही आणि फुकट मिळाली किंमत राहत नाही गावचा जावई असलो मजा असते का लांबचा असलो लांबचा बरं लांबचा असल्यावर बी मजा आहे का लय दिवसांनी आल्यावर मजा आहे लांबचा आहे रोजच यायला तरी किंमत नाही लांबचा जावई असावा लय दिवसांनी यावा आणि मग सासूची तारा बघावा सासू फक्त नाचायचीच राहते नकाचा मोती ठेवी गाणं राखी जावयाचा मान राखी जावयाचा मान राखी जावयाचा मान नकाचा मोती ठेवी गाणं राखी जावयाचा मान राखी जावयाचा मान राखी जावयाचा गाडीला गिर जरी 5 असले तर रस्ता बघून टाकी देत मला नाकाचा मोती ठेवी आणि राखी जावायाचा पण लांबचा असल्यावर का जवळचा असल्यावर मग नरद्याची आपल्याला किंमत कळाली नाही कशामुळं फुकट दिलंय ना फुकट आल्यावर किंमत राहते का आता मी जर नुसतं बुक्यावर आलो इथं तुम्ही काय म्हणता हे किंमत नाही हो लोकांचा कार्यक्रम ना डेकोरेशनवर समाज चाललाय मला महाराज कोण्या गाडीतून आला याच्यावर त्याची कॅटेगरी पण महाराज कोण्या गाडीतून आला हे त्याचं प्रारब्ध आहे पण महाराज किती गाथेतून ज्ञानेश्वरीतून आला हे त्याचं पुण्य आहे वाह 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 क्या बात आता हे त्याचं प्रारब्ध आहे महाराज कोणाला गाड्या आहेत कोणाला घोड्या आहेत कोणाला प्रॉपर्टी हे तुमचे प्रारब्ध हे कपाळ आहे का एकदा सोयीचं फिरतं आणि एकदा उलट फिरते ज्ञानोबाराय म्हणले कपाळ जर उलट फिरलं तर असल्याला बी निघून जातंय धन आणि सोयीचं जर फिरलं नसल्याला बी येतंय नसलेला येतं म्हणण्यापेक्षा लग्न केलं की सासरवाडीचं काहीनं लग्न केलं सासरवाडीच्या जमिनी आले 50-50 एकर काहीनं लग्न केलं सासरीनीच नेलं उलटा कार्यक्रम हे तकदीर पाहिजे महाराज 75% लोक दुसऱ्याच्या सुखावर जळत येत खरंय खोटं त्यांनी बंगला बांधला नाही दवाखान्यात गेला काय करे तुला दवाखान्यात जायची डॉक्टर म्हणले काय व्हायला पोट दुखायले कवापासून तात्याने बंगला बांधला तेव्हापासून याच्यावर गोळी नाही म्हणा ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे काल आमच्या गावाकडे एका बाईने चिठ्ठी फाडी 1500 रुपयाची सुनील भाऊ 1500 रुपयाची चिठ्ठीवर तिला 10 लाखाची गाडी लागली किती लाखाची मला भाकरच गेला ना म्हणलं कवर कीर्तन करीत बोंबला झिंडायचे आपण बी चिठ्ठी फाडून बघावं
आणि मी चिठ्ठी फाडी महोदय हिरा खाली झोपलेलं. मग चिठ्ठी फाडीन बघितलं मला शेगडी लागली. आता तापत बसा काय करायचं. जे आपल्या नशिबात नाही ते मिळत नाही. त्याच्यामुळे आहे त्या परिस्थितीत आनंद मानायला शिका. दुःखी राहणार नाहीत. विठ्ठला आमचे महाराज म्हणायचे ज्याला परमार्थ करायचा आहे त्यांनी वर बघितलं पाहिजे आणि ज्याला संसार करायचा आहे त्यांनी खाली बघितलं पाहिजे. संसार करायचा ना आपल्यापेक्षा वर बघू नका. माणूस जगूच शकत नाही. मरण माणूस. आपल्यापेक्षा लोक कितीतरी श्रीमंत आहेत. महाराज आपल्याजवळ हायच काय. काल माझा इकून एक माणूस बसला आणि इकून एक बसला. माणसाला गप्प बसायचे एक नाद नाही. ते भुंग 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 भुंग्यावानी ते सुरूच राहतील लोकांची. काल ते म्हणलं महाराज 50 लाखाचा बंगला आहे. म्हणलं करतो का माझ्या नावाचं. गपचीत बसावं का नाही. म्हणलं 50 लाखाचा चांगली गोष्ट आहे. मग इकडे गप माराव ना. ते म्हणलं काय म्हणते महाराज. म्हणलं 50 लाखाचा बंगला म्हणते. ते म्हणते आपलं सांडाचं भांडं 63 लाखाचं. बोमलाचं का आता मला सांगतो. आपल्यापेक्षा जगात किती लोक श्रीमंत आहेत याचा आपण अंदाज सुद्धा काढू शकत नाही. किती लोक आहेत. आहे त्या परिस्थितीत आनंदात राहा. समयासी सादर भावे सादर व्हावे आणि देव ठेवील. देवाने दिलं ना आपल्याला. काहीच कमी नाही केलं महाराज. किती वैभवात महाराज. आणि आमच्यापेक्षा तुम्ही तर कधी भाग्यवानी. तुम्हाला कोणता जिल्हा आहे. मी म्हणलं इरी पासलाच वाफा कोळला कसा दिसला. आईल्यानगर किती महाराज. तुम्ही किती पवित्र माणसे. ज्ञानोबा बी जवळ आहे तुम्हाला. जिथं ज्ञानेश्वरी लिहिली ते स्थान बी जवळ आहे. लय बा त्या ह्याच जिल्ह्यात आली. ज्ञानेश्वरी सुद्धा कुठं आली. बरं किती आणि प्रसन्न माणसं आहेत तुम्ही महाराज. आमच्या इकडे पाणी नाही. तुमच्या इकडे बरं आहे वातावरण. हिरवे गार उस दिसायलेत महाराज. हा धरण आहे जवळ. आम्ही मरालोत पाण्या वाचून तिकडं. उगाच इकडे आलो. तुम्ही सगळे सुशिक्षित माणसे आहेत. माझ्या पुढं तुम्ही बसावं इतका माझा अधिकार नाही. पण मी ज्ञानोबरायचा भक्त आहे म्हणून तुम्ही बसले. नाही तर माझं कीर्तन तुम्ही ऐकावं इतका माझा अधिकार नाही. पण ज्ञानोबरायचे शब्द तुम्ही ऐकता. आम्हाला कवडीची किंमत नाही. बरं पहिल्या काळापेक्षा आताचा काळ चांगला आहे का वाईट आहे. लई चांगला. किती चांगला. तुम्ही उगा विचार करा. बाबा तुमच्या काळात गोड खायचं म्हणल्यावर सणाला होतं का रोज होतं. कधीतरी. आणि आता साखर गोड खायची म्हणली तर चोरून ठेवत होती. आणि आताचा काळ साखरेचा चहा म्हणलं की लोकांना कंटाळा यायला मला. बरं काल बी कसा बदलतो बघा बरं का मला. बघा गुळाचा चहा पिणारे लोक मागच्या काळात भिकारचूट म्हणायचे साहेब. काय म्हणायचे. पण ती कोरोनाने अशी खोटी टाकून दिली. सिटीतले माणसं खेड्यातल्या माणसाला पगार समजायची सोय नाही. अशी खोटी टाकली देवानी. सगळे सिटीतले खेड्यात आली. खेड्यातले चॅप्टर शेतात राहायचं गावात नाही. माणसं जागेवर आले. गुळाचा चहा पिणारे लोक भिकारचोट म्हणायचे. असा काळ आला.
आता सगळ्या व्हीआयपी लोकांच्या गाड्या कुठे आहेत? गावरान गुळाचा काळ बदलला का नाही? माणसं कोणी कोणाचा बदला घेत नसते, काळ प्रत्येकाचा बदला घेत असतो. कोणत्या बी माणसाचा पाप करताना काळ बघू नका, सडताना काळ बघा, तेव्हा आपल्या डोक्यात येईल. आता काय दिसत नाही मला. वर गेल्यावर सगळ्याची हाजरी. तुम्ही म्हणता महाराजाची, त्याची तर पहिली. तिथे गेल्यावर आपल्या नावाची फाईल टाकते आणि कसलं बी पाप करा तिथे लिहिलं जाते. कारण ते एक जण मला मी झाकून पाप केलं तर तो मेंदूत पाणी गुडघ्यात नाही. झाकून पाप कवाच होत नाही. त्यांनी 2 कॅमेरे असे फिट बसून दिलेत, कुठं बी जा संघच. एकूण चित्र आहे आणि एकूण गुप्त आहे. त्याचं नाव चित्रगुप्त आहे कारण त्याच्या वहीतलं चित्र गुप्त आहे. समजणे वाले को इशारा. बरेच दृष्टांत झाले हो कळत. काल एका म्हातारीला म्हणलं काकू, तात्याची बायको तो कोमात गेली. म्हातारी म्हणली माय मोठे माणसं कुठं बी जाते. 2 कॅमेरे आहेत, एकाचं नाव चित्र आणि एकाचं नाव. म्हणून मागे एक कविता होती, पिते दूध डोळे मिटून जात मांजराची मनी सरावर कंपका सुद्धा काय शिकवण होती? स्वार्थ जणू भिंतीवरचा, आपुलीच प्रतिमा होते, आपुलीच. पुढचे शब्द घडोघडी अपराधाचा तोल सावरावा. किती बी झाकून पाप करा मला, क्या बात आहे. विठ्ठला पहिले कावी होती महाराज, आता असल्या कवितात नाही नामदेव बाबा. काल एक मंडपावले गाणं लावलं, मंडपाला लावली लाइटिंग, बुड्डा बुड्डीची फायटिंग. काय काव्य होतं मला, डोळ्यात पाणी येत होतं. 2 कॅमेरे तिथे गेलो, हाजरी आपली. कोण्या गावचे? हे कोणतं गाव आहे? येळपण्याचे. गावात कीर्तनाला गेलते का? झोपलो की ठोकलो. आणि ज्या इंद्रियाने जे पाप केलं त्या इंद्रियाला 30 सजा आहे. इतकं बारीक बघत तिथं. हा, जसं कोर्टात जर आपण गेलोत ना गुन्हे करून. आता मी 3दा गेलेलो ज्याला. तुम्ही म्हणता एवढं बेकार धसकट इथं कशाला आणलं? ज्यालात मध्ये पाहुण्याला भेटायला गेलतो, असं काही नाही. तिथे गेल्यावर विचारपूस होती महाराज. आणि ज्या ज्या प्रकारची साहेब सजा आहे त्या त्या प्रकारची शिक्षा आहे. वर गेल्यावर विचारते, डोळे दिल ते काय बघितलं? चुकलं मा चुकलं. पाय दिल ते कुंकड गेलते. एकदा दावे होतो दावे. हातात दिल ते काय केलं? लोकांच्या तोरीच्या शेंगावर पडल्या. निस्त बघत आहे माणूस महाराज, निस्त रडत आहे, डोळ्यात पाणी येत आहे. आणि त्या टायमाला संतांचे शब्द आठवते, पाप के करिता पुढे आहे पुसता, काय उत्तर देता होशील तू का म्हणे का रे सुकुमार झाला, काय जवाब देशील रे. क्या बात है, वाह. हे देश काय
पाणी येतं आणि डोळ्यात पाणी आलं की संतांचे शब्द आठवते. जसं मायबापांनी लेकराला शिकवून शिकवून सांगावं आणि लेकरांनी न ऐकावा त्याच्याकडून एखादा गुन्हा व्हावा, मायबापच्या शब्दाची आठवण येते. तसं संताचं हृदय द्रवत महाराज. कुत्र्याला गती कधी जमत नाही, माणसाला प्रगती कोणाची झालेली जमत नाही आणि साधूला अधोगती कधीच जमत नाही. बुडत है जग न देखेगा, बुडत है जग न देखेगा, बुडत है जग न देखेगा, बुडत है जग न देखेगा. न देखावे हृदय द्रवत मानलास. संत म्हणले बाबा अनमोल किमतीचं तुला शरीर दिलं, भजन कर आणि ऋण फेडून टाक. ऋण ठेवू नको. 3 गोष्टी कधी ठेवायच्या नाही माणसाने. कोणाचं ऋण ठेवायचं नाही, हत्या आणि वैर. एखाद्याचा आपल्या संग वैर आहे ना, मरायच्या आत त्याच्या पाया पडा, त्याला सांगा जे झालं ते झालं बाबा, मला याच्यातून माफ कर. मरायच्या टायमाला वैर घेऊन मरू नका महाराज. काय काय माणसं स्वतः आहेत तोपर्यंत वैर चालू ठुलं, पण मरायच्या टायमाला पोराला बी सांगून गेली त्याचे ना आपले भांडण आहेत हे कडील न्यायची. काय जिंदगी महाराज. सात मोनी मरदा लावे मोरासे एखाद्याची हत्या केली असं ना आपण प्रायश्चित्त घेऊन मारा. तसं देवाचं ऋण घेऊन आलोत ना, गर्भात होतो त्या टायमाला त्याला प्रार्थना केली एक वेळ करी, याच्यातून एकदा देवा मुक्त केलं. काय करशील? भजन करी. आणि बाहेर आलं देवाला बदललं, बदमाश झालं, भजन नाही करीत म्हणला. पण तसं करू नका. देवाने शरीर दिलं, भजन करा, त्याचं ऋण फेडून टाका. दुसरं ऋण संतांचं. काय ऋण आहे संतांचं? त्यांनी आपल्याला मार्ग दाखवला, त्या मार्गाने चाला. त्या मार्गाने जर आपण गेलोत ना, परमात्मा भेटल्याशिवाय राहत नाही. भरवशाने भेट पांडुरंग, भरवशाने भेट पांडुरंग, भरवशाने भेट पांडुरंग. तुका म्हणे तुम्ही आता मी इकडे पहिल्यांदा आलो बरं का साहेब, मला काही नाव माहित नाही कोणाचं. टाळी वाजून स्वागत करा भरवशाने भेटे पांडुरंग. संतांच्या शब्दाला कधी महाराज तोल जाऊ देऊ नका. सायकल चोरी गेली बातमी आपण ऐकली, मोटरसायकल चोरी गेली ऐकली, पण रेल्वे चोरी गेली बातमी ऐकली कशामुळे जात नाही? कोण मला जडे जडे म्हणून नाही, किती बी जड वस्तू चोरून नेता येतात असं काही म्हणू नका. रेल्वे चोरी का जात नाही? उत्तर इतकं सोपं आहे, पटरी सोडित नाही. तसं आपण बी संतांनी सांगितलेला रस्ता जर नाही सोडा, खाली सही केली बॉन्डवर, भरवशाने भेटे. कारण आपल्याकरता त्यांचा अवतार आहे. मी नेहमी सांगतो, कायम रस्ता चुकतो त्याला जीव म्हणायचं, कधीच रस्ता चुकत नाही त्याला देव म्हणायचं. चांगल्या रस्त्याने चलतो त्याला साधक म्हणायचं, आणि चुकलेल्या नीट रस्त्याला लावते त्यांना संत म्हणायचं. सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत नुसता जगत राहतो त्याला जीव म्हणायचं. सगळ्यांना जगवतो
त्याला देव म्हणायचं आणि सगळ्यांना जागवतात त्यांना आमचे संत म्हणायचे. आता जागा रे बाईनो जागा आता जागा रे बाईनो हे जागा रे बाईनो आता जागा रे बाईनो जागा रे बाईनो आता जागा रे बाईनो जागा आता जागा रे भाईनो आणि चोर निजल्या नाडोनी जागा काऊन म्हणले बऱ्याच वेळा जो धोका होतो जागृतीत होतो का झोपीत होतो झोपीत त्याने संत म्हणले जरा झोप कमी असावा निद्रा माणसाला कमी पाहिजे आहार माणसाचा कमी पाहिजे परमार्थाकडे वाटचाल चालली कशाहून समजायचं माहितीये का ज्याचा आहार कमी झाला समजावं आपण देवाकडे वाटचाल चालू आहे आणि ज्याची झोप कमी झाली समजून चला देवाकडे वाटचाल चालू आहे कचून खायला आणि कचून झोपवायला देवाकडे जाण्याची वाटचाल नाही मरण्याची वाटचाल आहे किती खात्यात लोक याचा मेळ नाही कपाळ दाबून पोट दाबी देतो काय काही लोक इतकं निबर लागत नाही तो वर रचित राहतात महाराज वाघाला आलं म्हणून सांगतो महाराज किती बी खात जाऊ नका कोणाचं बी खात जाऊ नका आणि कुठं बी खात जाऊ नका 4 लोकांचं अन्न कधी पोटात जाऊ देऊ नका राजाचं अन्न पोटात गेलं नाही पाहिजे भिकाऱ्याचं अन्न पोटात गेलं नाही पाहिजे अत्याचाराने ज्यांनी कमवलंय त्याचं अन्न पोटात नाही गेलं पाहिजे आणि वेश्येच्या घरचं अन्न पोटात नाही गेलं पाहिजे एक जण मला काय होतं खाल्ल्यावर तसं वागावं लागतंय दुसरं काय होत आर चांगला खात जा थोडं खाणं घनो खाणो पचो खाणो युक्त आहार विहार नियम इंद्रियाशी म्हणून जेवढे प्रमाण आहेत ना हे सगळे जागृतीचे आता जागऱ्या जागल्या भाई 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 झोपण्याकरता का जाग होण्याकरता जाग होण्याकरता म्हणून संत म्हणले आम्ही जो रस्ता सांगितला त्या रस्त्याने चाला आणि ऋण फेडून टाका संतांचं तिसरं ऋण आई वडिलांचं ज्यांनी आपल्याला हा देह दिला लय उशीर केला हो विठ्ठला विठ्ठला तुमच्या इकडे माणसं उशीर होत्या पण कीर्तन सोडित नाहीत बरं का महाराज सुनील तिथं बी होती आपल्या गावात आणि आज 2-3 कीर्तन आहे तुमच्या इकडे तिथं बी ते बी भेट देऊन आले असतं ना तुमचं आमच्या डबल खळे झाले काय ज्या आई वडिलांनी आपल्याला लहानचं मोठं केलं जिवंत तोपर्यंत सेवा करायची आणि गेल्याच्या नंतर असे कार्यक्रम करून ऋण फेडून टाकायचं पण जिवंत तोपर्यंत आधी सेवा करा आणि नंतर गेल्यावर हे कार्यक्रम करा नाही तर उपयोग नाही म्हातारं तर सरळ ताकाला लाडू घातले लोकाला जाळ शिजल्यावर घालाव का शिजल्याच्या आत घालाव शिजायचं महापूर आल्यावर गाव सोडाव का महापुरात गेल्यावर सोडाव महापूर येण्याच्या दिवा विजल्यावर तेल टाकाव का विजण्याच्या आत टाकाव चोर निघून गेल्यावर सावध हो का येण्याच्या अगोदर आई वडील जिवंत तोपर्यंत सेवा करा आणि गेल्याच्या नंतर असे कार्यक्रम हे कार्यक्रम जर नाही केले तर 3 गोष्टी आपल्या घरात घडत नाही पहिली गोष्ट संतती निर्माण होत नाही आणि जरी झाली
तर विकलांग जन्माला आल्याशिवाय राहत नाही. दुसरी गोष्ट, त्या घरामध्ये धरलेलं काम यशस्वी होत नाही. आणि चौथी गोष्ट, तिसरी गोष्ट, त्या घराण्यामध्ये कोट्यावधी रुपये असू द्या पण समाधान नांदत नाही. कारण हे पित्राचा दोष. आपल्या घरात जे दुःख येतं त्याला दरवाजे दोनच आहेत, एक वर्णशंकर कारकही है आणि एक लुप्त पिंडदक क्रिया. दोन दोष. म्हणून ज्याच्या आईच्या चेहऱ्यावर हसू आहे, बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे आणि हृदयात ज्याच्या हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे, जगातला नंबर 1 चा श्रीमंत माणूस. बाकी त्याला कुठं जायची गरज नाही. आई वडील जिवंत आहे तोपर्यंत सेवा करा, गेल्याच्या नंतर त्यांचं ऋण फेडून टाका. चौथं, मरणाला विसरायचं नाही. का नाही विसरायचं? घडोघडीला मरण आपली वाट बघते. म्हणून म्हणले म्हणा काळ जवळ येईल तुला घेऊन जाईन, म्हणून तू हे ध्यानात धर आणि सावधान हो, तू त्याच्यामध्ये रमू नको. हे नको नको मला घुमाला नको नको प्रत्येकाला घेऊन जाणार आहे. बरं तो काय बघत नाही, त्याच्यापाशी काही वशिला जमत नाही, हुशारी जमत नाही, पैसा मोजित नाही, मग ते न चले काही. सत्ता संपदा राहील, सगळं जाग्यावर राहतं आणि आपल्याला त्याच्यासोबत जावं लागतं. म्हणून म्हणले म्हणा तू जर याच्यामध्ये गुंतला तर काळ घेऊन जाईल. म्हणजे तू मायाजाळात गुंतू नको. म्हणजे मायाजाळ काय? एक मी आणि दुसरं माझं, या दोन गोष्टीला मायाजाळ म्हणायचं. जगात एक बी पदार्थ आपल्याला दुःख देत नाही, फक्त माझेपणाचा संबंध चिटकाला की दुःख आहे. आता माझी चप्पल हरवली, दुःख मला होईन का तुम्हाला होईल? मी मला चप्पल हरपली, तू म्हणता दरिद्री गेली, तुमची जाऊ द्या. आपलेपणाचा संबंध आला की दुःख आलं. म्हणून मी आणि माझं. म्हणून तर ज्ञानोबा म्हणले ऋणू आणि झुनू. एकदा ऋणू गेलं म्हणजे मी गेलं आणि झुनू गेलं म्हणजे माझं गेलं. खाली जे उरलं शुद्ध चैतन्य विठ्ठला. मनालाच का सांगितलं? कारण सगळ्या इंद्रियाचा बॉस कोणी? मन. म्हणून महाराज म्हणले नको नको मना गुंतू माया. झाडाला हिरवट व्हायचं म्हणल्यावर पाणी बुडाला गेलं पाहिजे का शेंड्याला? बुडाला पाणी गेलं शेंडा टवटवीत. तसं मनाला जर हातात धरलं तर सगळे इंद्रिय हातात. म्हणून महाराज म्हणले नको नको मना गुंतू माया जाळी. आणि तू जर माया जाळात गुंतला, काळ आला जवळ ग्रासावया. आणि जर काळ आला तुला सोडणारं कोणी नाही. जो सोडणारा परमात्मा आहे त्याचं भजन करा. विठ्ठल
भगवंताचं भजन करा सर्वांनी. ही त्यांना श्रद्धांजली आहे. सर्वांनी भजन करायचं हातवरी घेऊन. विठ्ठल माझा माझा हातवरी घ्या. ताली 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 विठ्ठल जय हरी बोली ले कोरे वेडी ना कोरे उत्तरे करा अपराध नाही विचारिला अधिकार मी आपुला महाराज ज्ञानेश्वरा अपराध महाराज